मतदार यादीमध्ये घोळ असल्याचे नवनवीन प्रकार दररोज समोर येत आहेत। नांदेडमध्ये तर तब्बल 2800 मतदार ओळखपत्राचा पत्ता खासगी कोचिंग क्लासेस आणि महाविद्यालयांचा असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। चांद्यापासून बांद्यापर्यंत मतदार यादीतले घोळ समोर येत असल्याने निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। नांदेडमध्ये मतदार यादीत घोळाचा आरोप। कोचिंग क्लासेसच्या पत्त्यावर 2800 मतदार। ग्रामीण भागातील मतदार महापालिकेत घुसवल्याचा आरोप। निवडणूक मतदार यादीत घोळाचे चांद्यापासून बांद्यापर्यंत आरोप होऊ लागले आहेत। आता नांदेड महापालिका निवडणुकीआधी तिथेही मतदार यादीत मोठा घोळ झाल्याचा आरोप होऊ लागलाय। नांदेड शहरातल्या खासगी कोचिंग क्लासेस आणि महाविद्यालयाच्या पत्त्यावर तब्बल 2800 मतदारांची नोंद झाली आहे। शेकडो ओळखपत्रात पत्ता घर क्रमांक नाही। हे सगळे विद्यार्थी ग्रामीण भागातील असताना त्यांचा पत्ता हा इथला नसताना त्यांना मतदार ओळखपत्र कसं देण्यात आलं, असा सवाल मनसेने उपस्थित केलाय। याबाबत मनसेने जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दिली आहे। खाजगी शिकवणी क्लासेसचे जे काही विद्यार्थी तिकडे येतात ते फक्त शिकवणीपुरते ते ग्रामीण भागातून इकडे येतात, पण यांनी त्यांना कुठलाही त्यांचा रेसिडेन्शियल म्हणजे तो निवासी यांच्याकडे कुठलाही काही म्हणजे एखादी हॉस्टेल म्हणा, खाजगी हॉस्टेल किंवा एखादी निवासी इमारत म्हणा, हे कुठलाही नसताना यांना खाजगी शिकवणीवाल्यांना कोणी अधिकार दिले रहिवासी पुरावा द्यायचा आणि ते निवडणूक विभागाने स्वीकारले कसे? जवळपास 1000 विद्यार्थी ज्यांचं IIBच्या नावाने हे आहे नोंद आहे आणि दुसरे RCCच्या नावाने 600ची नोंद आहे आणि फार्मसी कॉलेजच्या नावाने जवळपास 500 ते 600 असे मतदार यादी, टोटल 2800 मतदार यादी याच्यामध्ये नोंद आहे, जे की एकही तिथलं जे स्टुडंट आहे ते स्थानिकचं नाही। जुन्या नांदेड शहरातील मतदार यादीत सुद्धा अनेक त्रुटी असल्याचा आरोप होतोय। जुन्या नांदेडमध्ये सराफ बाजारात पश्चिम बंगालचे कारागीर आहेत। हे कारागीर इथले रहिवासी नसताना जवळपास 800 कारागिरांना इथले मतदार ओळखपत्र देण्यात आल्याचा आरोप आहे। जवळपास 1200 दुबार मतदार आहेत, तर शेकडो मतदार ओळखपत्रावर पत्ताच नाही। याबाबत शिवसेना शिंदे गटाने तक्रार देऊन ही यादी दुरुस्त करण्याची मागणी केली आहे। पश्चिम बंगालचा मतदान 700 ते 800 आम्हाला या ठिकाणी मन्यार गल्ली, बागवान गल्ली या भागामध्ये पाहायला भेटत आहे यादीमध्ये। तर पश्चिम बंगालला राहणारे लोक या ठिकाणी कामासाठी आलेले, त्यांचं नाव या ठिकाणी आलेलं आहे प्रभागामध्ये। अजून दुसरी गोष्ट म्हणजे की डबल नाव खूप जास्ती प्रमाणावर 1200 ते 1300 डबल नाव या यादीमध्ये आम्हाला आढळलेले आहेत। आणि त्याच्यानंतर बगर घर नंबरचे नाव, जे की घर नंबरच नाही असे नाव कमीत कमी 2-3 हजार नाव या ठिकाणी या मतदार यादीमध्ये आम्हाला सापडलेले आहेत। मतदार यादीतील या घोळाबाबत माहिती घेण्यासाठी झी24 तासच्या टीमने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची भेट घेतली। याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या असून सुधारणा करण्याच्या सूचना दिल्याचं सांगितलं, पण कॅमेऱ्यासमोर बोलण्यास त्यांनी नकार दिलाय। निवडणूक आयुक्त याबाबत बोलू शकतील असं जिल्हाधिकारी म्हणाले। निवडणूक आयोग या मतदार याद्या निर्दोष करण्यासाठी काय कार्यवाही करतं हे आता पाहावं लागेल। सतीश मोहिते, झी24 तास, नांदेड।